तर मैत्रिणींनो, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल. आज आपण पेप्लन टॉप पाहणार आहे. त्यासाठी मी हे इकत कॉटनचं फॅब्रिक घेतलेलं आहे, ज्याची रुंदी आहे, हे बघा मी रुंदी दाखवते तुम्हाला. हे डबल मध्ये आहे. डबल मध्ये 42 इंच रुंदी आहे आणि हे 1.5 मीटर फॅब्रिक आहे. फॅब्रिक हे इकत आहे. या फॅब्रिकचं मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. हे फॅब्रिक हे ना नैसर्गिक रित्या बनवलेलं जातं आणि हे टिकाऊ फॅब्रिक आहे. यासाठी एक विशिष्ट प्रकारे आधी डाय केला जातो. त्या डायला रेजिस्टर डाय असं म्हटलं जातं आणि नंतर ना याच्यामध्ये ही जी डिझाईन केली हिला विणलं गेलेलं आहे त्या धाग्यांनी. हे इकत हे कापड हे आपल्याला कॉटन, सिल्क, वेस्को या फॅब्रिक मध्ये पण अवेलेबल आहे. माझं हे कापड हे पहिलं कॉटन मध्ये आहे, प्युअर कॉटन. याच्यापासून आपण साडी, शर्ट, पेप्लन टॉप काही आपल्याला जे आवडेल ते बनवू शकतो. आता आपण सुरुवात करूया. आता आपल्याला पेप्लन टॉप बनवण्यासाठी उंची लागणार आहे. उंची 25 आहे, छाती 36 आहे, कंबर 30 आहे, शोल्डर 15 आहे, मुंडा 18 आहे, पुढचा गळा 7 इंच आहे, मागचा गळा 1 इंच आहे आणि हिप आपली 40 आहे. हिपचं माप आपल्याला लागणार नाही कारण आपण घेर टाकणार आहे. अप्पर पार्टला बॉक्स प्लेट टाकणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला हिपचं मापाची गरज लागणार नाहीये. आता आपण सर्वप्रथम सुरुवात करूया. मापे टाकण्यासाठी सर्वप्रथम घडी टाकून घेऊया. ही माझी डबल फोल्ड घडी आहे. याला आपण 4 फोल्ड मध्ये करून घेऊया. हे बघा या पद्धतीने. ही माझी बंद बाजू आहे आणि ही माझी ओपन बाजू आहे. आता आपण उंचीचं माप टाकूया. उंची आपण 15 इंच टाकणार आहे. 15 इंच मध्ये 1 इंच प्लस करणार आहे. 16 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. 16 इंचावरती मार्किंग करूया आणि एक लाईन ड्रॉ करून घेऊया. आता इथून शोल्डरचं माप टाकूया. शोल्डर आपली 15 आहे. 15च्या हाफ 7.5 इंच येतात. 7.5 वरती आपण एक मार्किंग करून घेऊया आणि मुंडा पण आपण 7.5च टाकणार आहे. आणि ह्या 2 डॉट आहेत ते आपण जॉईन करून घेऊया. आता 1 इंच आपण बाहेरच्या मुंडासाठी मार्क करून घेऊया, म्हणजे मागच्या मुंडासाठी. आणि ही तिरकी रेष ड्रॉ करून घेऊया. आता मागच्या मुंड्यासाठी अर्धा इंच आपण बाहेरचे टाकणार आहे आणि पुढच्या मुंड्यासाठी पाऊण इंच टाकून घेणार आहे माप. आणि इथून आपण शेप देऊन घेऊया. फ्रेंच कर्वच्या साहाय्याने शेप दिला तरी चालेल. जर नसेल तर तुम्ही तुमच्या हातानेही शेप देऊ शकता. आता आपण गळ्याचं मार्किंग करूया. गळा ही बंद बाजू आहे. गळ्यासाठी आपण 2.25 इंच रुंदी सोडूया आणि मार्क करूया. आणि आता पुढचा गळा आपला 7 इंचचा आहे. 7 इंचावरती आपण मार्क करून घेऊया. या पद्धतीने करू शकता किंवा तुम्हाला या पद्धतीने करायचं असेल तर या पद्धतीनेही करू शकता तुम्ही. मी आता क्रॉस मध्ये केलेला आहे आणि इथून आपण बॉक्स रेडी करून घेऊया. आणि तुम्हाला हवा तो शेप आपण देऊ शकतो. आता मी पंचकोनी गळ्याचा शेप देऊन घेणार आहे. आता आपली ही जी लाईन आहे मुंड्याची, त्याच्यावरती आपण छातीचा चौथा पार्ट टाकणार आहे. आपली छाती ही 36 आहे. 36चा चौथा पार्ट 9 इंच येतो. 9 इंचावरती एक मार्किंग करायची आहे आणि पुढे 1.5 इंच शिलाईसाठी एक्स्ट्राची सोडून द्यायची आहे. आणि इथे
कंबर आपली 30 इंच आहे, म्हणजे हाफ चौथा पार्ट येतो 7.5 इंच आणि 1 इंच टक्स साठी येतात आणि 1.5 इंच आपली शिलाईसाठी येतात. म्हणजे टोटल आपली कंबर पण 10.5 इंच येते आणि आपण हे मार्किंग जॉईन करून घेऊया. आणि जे फिटिंगचं मार्किंग आहे ते आपण एक फिटिंगला जॉईन करून घेऊया. आता हा फ्रंट गळा झाला. आता आपला बॅक गळा हा 1 इंचावरती आहे, म्हणून आपण 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. आणि पाठीमागचा गळा हा मी गोल आकारच ठेवणार आहे, त्यामुळे मी गोल आकार शेप देऊन घेत आहे. आता हे आपण कटिंग करून घेऊया. सर्वप्रथम बॅकचा गळा आणि बॅकचा मुंडा कट करून घेऊया. आता आपण एक पार्ट बाजूला करूया, म्हणजे बॅक पार्ट. आता आपला यामध्ये खांदा शोल्डर अर्धा इंच डाऊन करायचा राहिला होता, तो आपण आधी अर्धा इंच डाऊन करून घेऊया. आपण जे शोल्डरचं माप टाकलं होतं तिथून अर्धा इंच डाऊन करायचं आहे आणि इथून गळ्याचं जे मार्किंग केलेलं होतं तिथून ते तिरकी रेष मारून डाऊन करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला खांदा शोल्डर हे उतरणार नाहीत. आणि हे आता बॅक पार्ट कट केला होता तोही खाली ठेवलेला आहे आणि फ्रंट पार्ट ही ठेवलेला आहे, म्हणजे दोन्ही पार्ट मी एकत्र कट करून घेत आहे. खांदा शोल्डरचे जे राहिलं होतं माझं ते मी आता कट करून घेत आहे. आता आपण बॅक पार्ट बाजूला करूया आणि फ्रंट पार्टची कटिंग करून घेऊया. फ्रंट पार्टचा मुंडाही कट करून घेऊया. आता राहिलेल्या पार्ट मधून आपण बॉक्स प्लेट साठी कापड बाजूला करणार आहे. आपला वरचा पार्ट हा 15 इंचाचा होता आणि आपली टोटल उंची ही 25 इंच आहे, म्हणजे आपली 10 इंचाचे 2 पार्ट करायला लागतील, कारण एका पार्ट मध्ये आपले बॉक्स प्लेट होणार नाही, म्हणजे 20 इंच आपल्याला कापड घ्यावं लागेल टोटल आणि 1 इंच शिलाईसाठी जाईल. 22 इंच घ्यावे लागेल. 22 इंचावरती मार्क करून आपण हा एक अखंड कपडा काढून घेऊया. आता आपण हे कटिंग करून घेऊया. आता आपण स्लीवची कटिंग करूया. त्यासाठी सर्वप्रथम स्लीवची उंची टाकूया. स्लीवची उंची माझी 5 इंच आहे, त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतले. 6 इंचावरती मी मार्किंग करून घेत आहे. मी ही बलून स्लीव्ज करणार आहे. वरच्या साईडने थोडेसे आपल्याला रफल पाहिजेत, ते पाहिजेत. याचा फुल व्हिडिओ माझ्या चॅनल वरती आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तिथून जाऊन पाहू शकता. आता इथून खाली मी 3 इंचावरती एक मार्किंग करेल आणि 1 इंचावरती एक मार्किंग करेल आणि ह्या दोन्ही लाईन ड्रॉ करून घेते. आता आपण इथून दंडघेर टाकणार आहे. दंडघेर आपला 12 आहे, त्याचा हाफ 6 इंच येतात. 6 इंचावरती एक मार्किंग करूया आणि 1.5 इंच आपण शिलाईसाठी एक्स्ट्रा ठेवूया. टोटल 7.5 इंच येतात. 7.5 इंच आपण हे वरच्या रेषेवरती ठेवून देऊया आणि 7.5चा हाफ 3.25 वरती मार्किंग करून घेऊया आणि इथून लाईट
वरती ड्रॉ करून घेऊया। आता ह्या लाईन वरती आपण 1 इंच खाली येणार आहे आणि स्लीवचा शेप देऊन घ्यायचा आहे। आता आपण ही बलून स्लीव्स करणार आहे म्हणून वरच्या साइडने 2 इंच सोडत आहे आणि इथूनही 2 इंच सोडत आहे। हा बॉक्स रेडी करून घेत आहे आणि इथून शेप देत आहे बलून स्लीव साठी। आता हे आपण इथे खाली जॉईन करून घेऊया आणि फिटिंग साठी पुढे 1.5 इंच एक्स्ट्रा। आता ही बलून स्लीव झालेली आहे किंवा फुगा स्लीव असेही बोलू शकता। आता आपण कटिंग करून घेऊया। आता हे जे राहिलेलं कापड आहे हे आपण बॉक्स प्लेट मध्ये ऍड करून घेणार आहे, म्हणजे आपल्या बॉक्स प्लेटला भरपूर कापड मिळेल आणि राहिलेल्या कापडामधून आपण गळ्याची पट्टी आणि पुढच्या गळ्याची पट्टी आणि मागच्या गळ्याची पट्टी काढता येईल। अशा प्रकारे आपली संपूर्ण कटिंग झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।